आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं त्याच्याप्रमाणे चेंगीज खान यांनी एका माणसाने निर्माण केलेलं जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य हे निर्माण केलेलं होतं। ह्या चेंगीज खानाने जग जिंकून त्याच्या दृष्टीने जेवढं होतं तेवढं जिंकून तो परत गेल्यावर त्याच्या मंगोलियामध्ये एका शहराची निर्मिती केली। तोपर्यंत शहरच नव्हती त्यांच्याकडे, हे सगळे तंबू बांधून राहणारे लोक, आणि अशा वेळेला त्या एका शहराची निर्मिती केली। तीच आजची त्यांची राजधानी आहे उलन बाटोर। आता आपण इथं काहीतरी मुघल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर वगैरे असं बरंच काय काय बडबडतो, मुघलांची स्थापत्य कला। पण यांची स्थापत्य कला म्हणजे चांगला तंबू बांधणं, उत्तम प्रतीचा तंबू बांधणं, या पलीकडे नाहीये। लक्षात घ्या की परमनंट दगडी मोठ्याल्या इमारती बांधणं, पक्क्या विटांचा वापर करून इमारती बांधणं हे मुघलांना माहीतही नव्हतं। हे मंगोल जे आहेत यांचं जे साम्राज्य आहे ते इथं स्टेप्स प्रदेशामध्ये प्रामुख्याने हे पसरलेलं होतं, आणि ते अफगाणिस्तानच्या पलीकडे होतेच। म्हणजे जे आपण याच्या आधी बघितलेलं होतं की हुणांचं साम्राज्य, जवळपास तशाच पद्धतीमध्ये हे मंगोलांचं साम्राज्य हे हुणांनंतर सुमारे 700-800 वर्षांनी परत एकदा हे पसरलेलं दिसतंय। आता ज्ञात इतिहासात हुण पहिले आहेत, पण कदाचित त्यापूर्वी पण ते लोक येत असले पाहिजेत। म्हणजे साधारणतः तुम्ही महाभारताच्याही पूर्वीचा कालखंड बघितलात, आता काही लोक म्हणतील महाभारत इतिहास पकडायचा का, तर तो वेगळा प्रश्न आहे। पण महाभारताच्या आधीचा एक संदर्भ इथं मिळतो, तो म्हणजे हे जे कुरु कुळातले राजे आहेत त्यातला ययाति नावाचा राजा आहे, त्याच्या कालखंडामध्ये सीमेपलीकडून दस्यू लोकांचं आक्रमण झालं आणि ययातीने जाऊन दस्यूंना हरवलं, हे रेफरन्सेस मिळतात। म्हणजे याचा अर्थ ही कदाचित पूर्वापार आक्रमण करण्याची वृत्ती या लोकांची असली पाहिजे। एनिवे, तर आता आपण बघूया की भारतात काय काय परत सुरू आहे। त्यापैकी आपण आता उत्तर भारतावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। उत्तर भारतामध्ये दिल्ली सल्तनत किंवा दिल्लीचं राज्य ह्या रीतीने आपलं राज्य दिल्लीचं चालू आहे। हे तुर्क लोकांचं राज्य या नावाने हे राज्य ओळखलं जातं, जे आपण बघितलं मोहम्मद गौरीने याची स्थापना केली। यानंतर पहिला सुलतान जो आहे तो कुतुबुद्दीन ऐबक, जो जेमतेम 4-4.5 वर्षातच मेला। त्याच्यानंतर त्याची सत्ता इल्ततमिश या त्याच्या जावयाच्या हातामध्ये आली। इल्ततमिश विरुद्ध याल्डूज, म्हणजे मोहम्मद गौरी मेल्यानंतर अफगाणिस्तानात त्याच्या गुलामानी याल्डूजनी सत्ता हातात घेतली होती, यांच्यात युद्ध झाली होती आणि शेवटी कधीतरी याल्डूजचाही मृत्यू झालेला आहे। आणि ही दिल्ली सल्तनत ही जवळपास लाहोरपर्यंत किंवा लाहोरच्याही पुढे ही पसरलेली दिसते। प्रामुख्याने पंजाबचा भाग, दिल्ली म्हणजे हरियाणा दिल्ली हा भाग आणि गंगेचं खोड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे तुर्कांचं राज्य इथं आहे। आपण बघितलं होतं इथं उर्दू भाषेचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे। उर्दू म्हणजे काय, तर पर्शियन भाषा, अरबी भाषा, तुर्की भाषा ह्याच्यातले शब्द आणि त्यांना हिंदी क्रियापदाची जोड द्यायची, अशी जी काही सरमिसळ भाषा तयार झाली याला म्हणतो आपण उर्दू भाषा। लिटरली उर्दू शब्दाचा अर्थ आहे छावणी, तर सैन्याच्या छावणीची भाषा या अर्थाने उर्दू भाषेचा रेफरन्स मिळतो। आता या कालखंडामध्ये हिंदू मुस्लिम स्थापत्य कलेचं संमिश्र वगैरे तयार झालं असं काय काय लिहिलेलं आहे पुस्तकात, माझं सांगणं काम आहे। परंतु जी मुख्य संभाव्य गोष्ट वाटते ती हीच वाटते की मंदिरांमधल्या मूर्ती हटवून टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर ग्राइंडर सारखं कुठचं तरी यंत्र घेऊन त्यांनी जे स्तंभ आहेत मंदिरामधले त्याच्यावरची मूर्ती ह्या हटवल्या गेल्या आणि त्याच बांधकामांचं रूपांतर हे मशिदींमध्ये केलेलं दिसतंय। असं खूप मानायला जागा आहे, कारण कित्येक मशिदींची नावं सुद्धा, आता तुम्ही हे जग बदललेलं इंटरनेटचं युग आहे, तुम्ही गुगलवरती पण शोधून बघा अटला देवी मस्जिद। आता अटला देवी मस्जिद किंवा अटला मस्जिद असं मस्जिदचं नाव असू शकतं का, पण यूपीमध्ये जौनपूर नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी तुम्हाला ही मशीद असल्याचं दिसेल। नीट बघितल्यावर लक्षात येतं ही स्थापत्यकला मंदिराचीच आहे सगळी। तर परंतु ब्रिटिश इतिहासकारांनी इतिहास लिहिला आणि आम्ही तो सरळ सरळ फॉलो केला। त्याच्यात अर्थ आहे का, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत, तर असा काही विचार आपण केला नाही की ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास म्हणजे एकदम प्रमाण
त्यांनी लिहिलेल्या गोष्टी खऱ्या असं मानत या गोष्टी चाललेल्या आहेत. आता इल्ततमशच्या काळामध्ये आपण बघितलं होतं इथं चहलगामी पद्धत, म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 प्रधानांचं मंडळ नेमलं होतं, अष्टप्रधान मंडळ, तसं यांचं 40 प्रधानांचं मंडळ होतं. अर्थात ते प्रधान सगळे तुर्क होते हे सांगायला नव्हतं, पण या ठिकाणी राज्य हे सुलतानाखेरीज हे 40 जण हे राज्यकारभार सांभाळणं असं काहीतरी यंत्रणा त्यांनी विकसित करायला सुरुवात केली. अर्थात इल्ततमशचं असं म्हणणं होतं, आपण याच्या आधी पण बघितलं होतं की इल्ततमश हा डिप्लोमॅट निघाला. डिप्लोमॅट म्हणजे मुत्सद्दी होता, म्हणजे थोडक्यात काहीच न करणारा होता. म्हणजे त्यांनी चंगीज खानाचं आक्रमण थोपवायचा मार्ग काय घेतला होता, तर याल्डूजला मदत न करणं. खरं तर ते हिंदी चिनी भाई भाई वगैरे म्हणतात तसं तुर्क तुर्क भाई भाई म्हणायला पाहिजे होतं आणि याल्डूजला त्यांनी मदत करायला पाहिजे होती, परंतु त्याला आपल्या शक्तीची वास्तविक जाण असावी आणि त्यामुळं त्यांनी बहुधा चंगीज खानाचं नक्कचं झेंगट आपल्या अंगावर घ्यायची गरज नाही असं समजून याल्डूजला मदत केली नाही. त्याच्या या मुत्सद्देगिरीबद्दल चंगीज खानाने त्याचं कौतुक करणारं पत्र पाठवलं आणि चंगीज खान त्याच्या देशात निघून गेला. आता यानंतर जे मंगोल राहिलेले आहेत यांची मात्र सीमेपलीकडून वारंवार आक्रमणं सुरू झालेली आहेत. बाय द टाइम इल्ततमशचा मृत्यू होताना त्याला पूर्ण खात्री होती की आपली मुलं नालायक आहे, एकही सुलतान बनायच्या लायकीचा नाही, परंतु आपली मुलगी मात्र सुलतान बनण्याच्या योग्यतेची आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगून ठेवलं होतं की ह्या पुढचं सुलतानपद हे माझ्या मुलीला द्यायचं. आणि हीच ती प्रसिद्ध अशी स्त्री शासक तुर्की मुस्लिम रूलमधली राजवटीतली ही स्त्री शासक रझिया सुलताना, हिच्या हातात राज्यकारभार आला. आता लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं मुसलमान सगळे एकत्र असतात, भाई भाई आहेत, तर तशातल्या काही गोष्टी नाहीत. त्यांच्यामध्ये पण भेदाभेद आहेत, भरपूर आहेत. म्हणजे भारतातल्याच मुसलमानांमध्ये शिया, सुन्नी, त्याच्यानंतर ते देवबंदी, अहमदिया असे वेगवेगळे कॅटेगरी आहेत. नंतर कधीतरी आपण त्यांच्याबद्दल बोलूया. परंतु भारतातला एक मोठा शाप आहे जाती व्यवस्था. कोणीतरी अशी व्याख्या केली आहे जी जात नाही ती जात, तर ती हिंदू धर्मात तर आहेच, पण हिंदूंचे मुसलमान झाल्यावर मुसलमानांनी पण त्याच जाती, म्हणजे मुस्लिम धर्मात गेल्यावर पण त्याच जाती त्यांनी चालू ठेवलेल्या आहेत. थोडंसं नाव बदललं. म्हणजे आमच्याकडे तेली नावाची जात आहे, त्यांच्याकडे खुलू होते. आमच्याकडे माळी आहे, त्यांच्याकडे बागवान झाला. आमच्याकडे लोहार आहे, त्यांच्याकडे शिकलगार झाला. खरं तर या जाती नाहीये, हे व्यवसाय आहे आणि व्यवसायच पुढं ती जात बनली, हेरिडेटरी वंश परंपरागत झाल्यामुळं. तर त्याप्रमाणे हे व्यवसायानुसार त्यांच्याकडे जाती व्यवस्था पण ही तशीच्या तशी स्थलांतरित झालेली आहे. कारण शेवटी माणूस जगायला जो व्यवसाय आपला पिढी जात आहे तोच ठेवणार आहे, तो तर बदलणार नाही धर्म बदलला म्हणून. आणि मग अशा वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जातीपाती निर्माण आपल्याकडे पण झालेल्या आहेत. तर तसं हे जे मुसलमान आहेत यांच्यात उच्च नीचतेचे भेदभाव खूप आहेत. उदाहरणार्थ तुर्की मुसलमान स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात. अरबी मुसलमान हा तुर्कीपेक्षा श्रेष्ठ आहे. पर्शियन मुसलमान स्वतःला वेगळेच ग्रेट समजतात. या सगळ्यापेक्षा भारतातले मुसलमान लो कॅटेगरीचे मानले जातात. ताजिक नावाचा मुसलमानांचा एक प्रकार आहे, ते म्हणजे तुर्क नसलेले परंतु उच्चवर्णीय मुसलमान, परदेशीच पाहिजेत, भारतातले नाहीत. म्हणून तुम्ही देशांची जर नावं बघितली तर लक्षात येईल. तुर्कस्तान, आता त्याच्यात टर्की वगैरे केलं, पण आपल्या पुस्तकात त्याचं नाव, म्हणजे आम्ही शाळेत असताना पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकात त्याचं नाव तुर्कस्तानच होतं. त्याच्यानंतर तुर्कमेनिस्तान, आता ताजिकिस्तान. ताजिक म्हणजे आत्ताच बघितलं की हाय लायनेज, म्हणजे उच्चवर्णीय परंतु तुर्क नसलेले मुसलमान, ह्यांना आपण म्हणतो ताजिक. तर असे ताजिक लोक हे असे वेगवेगळ्या कॅटेगरीज ह्या त्यांच्यात येतात. हे अर्थातच सगळे झाले परदेशी मुसलमान. स्वदेशी मुसलमानांमध्ये, स्वदेशी म्हणजे भारतातले आहेत मूळचे आणि धर्मांतरित झालेले आहेत, तर असे जे मुसलमान आहेत यांच्यामध्ये पण उच्च नीचतेचे बरेच प्रमाणामध्ये भेदभाव अजूनही आहेत. एनिवे, तर हे जे तुर्क मुसलमान होते यांच्याबरोबर दुसरी कॅटेगरी आहे, त्याचं नाव आहे हाफसाणी मुसलमान. हा आहे इजिप्त, नाईल नदीसाठी. त्याच्याच दक्षिणेला इथिओपिया नावाचा देश आहे. तुम्ही आजच्या नकाशात जर बघितलं तर त्याचं नाव मिळतं इथिओपिया. परंतु जुन्या काळात याचं नाव मिळतं हाफसाण. पहिल्या महायुद्धाच्या काळात याचं नाव काहीतरी ॲबिसिनिया असं मिळतं.
ते बहुधा हाप्साण या नावाचंच इटालियन भाषेतलं करप्टेड व्हर्जन म्हणजे अपभ्रंशित रूप असेल ॲबिसिनिया. तर तो हाप्साण नावाचा जो देश आहे, हाप्साणातून आलेला माणूस असतो त्याला हबशी असं म्हणतात. आता किंवा त्यांना सिद्धी लोक असं म्हणतात. तर हे सगळे आफ्रिकन वंशाचे लोक आहेत. खरं तर रंगाबद्दल बोलायला नको, पण यांच्यासाठी कृष्णवर्णीय असा शब्द वापरला जातो. तर अशा हबशी मुसलमानाबरोबर रझिया सुलतानाचं प्रेम जमलं. आणि मग बाकीच्या तुर्क मुसलमानांना हे चालणारं नव्हतं, कारण पितृसत्ताक पद्धत ही त्यांच्याकडे फॉलो केली जाते, म्हणजे पुरुषी पद्धत. आणि त्यामुळं उद्या गाडीवर जर रझिया सुलतान आहे तर तिच्या नवऱ्याला पण सलाम आपल्याला करावा लागेल. आणि एका तुर्क माणसाने एका हबशी माणसाला सुलतानासारखं संबोधणं हे याला योग्य वाटलं नाही. याच्यातून बराच मोठा गडबडीचा भाग झाला. मी तो सगळा डिटेल घेत नाही. तुम्ही RC मुजुमदारांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वाचू शकता, किंवा मराठीत वाचायचं असेल तर 6 सोनेरी पाने नावाचं पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा भाग मिळेल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे 4-4.5 वर्षच फक्त रझिया सुलतानाचं राज्य राहिलं. याच्यानंतर हे राज्य उद्ध्वस्त झालं. मग यानंतर त्या गादीवर जवळजवळ 20 वर्षाच्या कालखंडामध्ये तो जो इल्तत्मश होता त्याची नातवंड आळीपाळीने बसलेली आहे. आळीपाळीने बसायचं म्हणजे एक बसला की त्याला दुसऱ्याने मारायचं, मग दुसरा बसणार, हे पद्धत. आणि सगळी सूत्र खऱ्या अर्थाने चहलगामी पद्धत, म्हणजे हे जे 40 नोबेल होते त्यांच्या हातात खरा कंट्रोल हा इथं आलेला आहे. आणि या सगळ्यातून शेवटी बलबन नावाचा माणूस हा सुलतान बनला. हा इल्तत्मशच्याच वंशातला येतो. म्हणून या सगळ्यांना गुलाम घराणं, मामलूक याचा अर्थ आपण बघितला होता की सैनिक म्हणजे गुलाम सैनिक असतात त्यांना मामलूक म्हणतात. तर ते घराणं म्हणून याचा वर्णन आहे. अर्थात मंगोलांची आक्रमण चालूच होतं. मंगोलांचं संख्याबळ हे प्रचंड होतं. त्यांचा तारघी खान ह्या नावाचा सरदार किंवा नोबल म्हणूया आपण एक आक्रमक हा भारतावर चालून आला होता. त्यांनी जवळपास सगळा पंजाब हा जिंकला होता. म्हणजे हे जे राज्य दिसते आम्ही काढताना एवढं काढतो, पण प्रत्यक्ष यातला पंजाबचा सगळा भाग हा तारघी खानाच्या हातात होता. आणि अशा वेळेला बलबनचा जो वजीर आहे त्यांनी उठाव केला होता. परंतु बलबनची ताकद बघितली आणि त्यांनी पुढे शरणागती दिली. बलबननी सुद्धा दाखवलं मी तुला माफ केलं. आणि मग त्याला तारघी खानाच्या लढाईवर पाठवलं. बरोबर स्वतःच्या पोराला पण पाठवून दिलं. स्वतःच्या मुलावर जबाबदारी होती ती म्हणजे गर्दीचा फायदा घेऊन. लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी कशा चाली खेळल्या जातात त्यांच्यामध्ये. अशाच चाली दिलेर खान नावाचा जो औरंगजेबाचा सरदार होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच खेळायचा प्रयत्न करत होता. पण ही चाल बलबननी त्यावेळेला आपल्या मुलाला सांगितली होती की तारघी खानाबरोबर युद्ध करायचं आणि युद्धाच्या गडबडीमध्ये वजिराला मारून टाकायचं. तर त्याप्रमाणे बलबनच्या मुलांनी तारघी खानाचा पण पराभव केला. याच युद्धाच्या गडबडीत वजिराला पण मारलं, पण पुढे तो स्वतः पण मेला. आणि मग शेवटी नाईलाज असतो म्हणजे जिंकून सुद्धा बलबनला तह करावा लागलेला आहे. आणि पंजाबचा बराच मोठा भाग हा मंगोलांच्या अधिपत्याखाली त्यावेळेला गेलेला आहे. म्हणून मी म्हणतो की जे काय ते बंगाली बाबांची टॅगलाईन असते, चाहे भटको इधर उधर काम होगा इधर, की तो चेंगीज खान जगभर फिरला, भारताच्या वाट्याला आला नाही, पण पुढच्या 50 वर्षाच्या आतच त्यांचे मंगोल जे नंतरचे डिसेंडंट आहेत ते भारताच्या वाट्याला आले म्हणण्यापेक्षा वाट लावायला आले. आणि मग बराच मोठा प्रदेश हा त्यांच्या हाताखालती आलेला आहे. हुणांनंतरचं 2 वेळचं आक्रमण, 3 वेळचं आक्रमण करतं. पण त्याच्यानंतर परत पंजाबला भोगावं लागलेलं हे पुढचं भयानक मंगोल आक्रमण आहे. परत सांगतो की हे जे मंगोल आक्रमक आहेत हे मुसलमान नव्हते, ते भटके टोळीवाले होते. बहुधा ते तैंघरी नावाचा धर्म पाळत असावेत किंवा काही जणांच्या मते ते बौद्ध धर्मही असावेत, जे कोण असतील ते. परंतु त्यांच्या वागण्यामध्ये फार फरक नव्हता. म्हणजे साधारणतः आपण बघितलं होतं हुणांचा जो आवडता उद्योग होता ते म्हणजे पकडून आणलेल्या लोकांची मुंडकी छाटायची, त्यांच्या कवट्या काढायच्या आणि त्याच्यातून दारू प्यायची. बरं त्यातूनही प्रत्येक रात्री नवी कवटी पाहिजे दारू प्यायला. आजच्या रात्रभर ज्या कवटीतून दारू प्यायला त्यातून उद्या पिणार नाही अशी हुणांची संख्या 9 लाख होती. आणि हे हुण चीनवरती हल्ला करायचे आणि चीन्यांना पकडून घेऊन जायचे. तुम्ही कल्पना करा चीन्यांचं पॉप्युलेशन किती कमी केलं असेल हुणांनी त्यावेळेला ते. तर
हे कवटी आणि मुंडकं यांचं मात्र अजोड नातं या मंगोलांचं प्रेम दिसतं. त्याचं कारण म्हणजे नंतरच्या कालखंडामध्ये पण मंगोलांचे हेच उद्योग चालू आहेत. ते म्हणजे ज्यांना हरवलं असेल अशांची मुंडकी छाटायची आणि त्याचे स्तंभ उभे करायचे, मिनार म्हणतात त्याला. त्या मुंडक्यांचे मिनार उभे करायचे. ही परंपरा मंगोलांची ही चालू आहे. ऐकायला कसं तरी वाटतं, पण हे असले प्रकार असायचे. जे परदेशी प्रवासी नंतरच्या कालखंडात आलेले आहेत त्यांनी पण नमूद करून ठेवलेलं आहे की शहरामध्ये वगैरे अशी बंडखोर मंडळी पकडली की त्यांची मुंडकी छाटून त्यांचे उभे केलेले मिनार, आणि हे 15-15 दिवस असायचे. त्या मिनारातून अतिशय घाण वास येत असायचा आणि हे नेमके जायच्या यायच्या रस्त्यावरच उभे करून ठेवलेले असायचे. आणि ह्याच्यातून अकबर पण अपवाद नाही. अकबराने पण हे मुंडक्यांचे स्तंभ वगैरे, ज्याला आपण शांतीदूत म्हणतो, त्याच्या काळात शांतता होती किंवा तो सर्व धर्म समभावी वगैरे होता, त्यांनी पण मुंडक्यांचे मिनार केल्याच्या नोंदी आहेत. औरंगजेबापर्यंत ही परंपरा चालूच आहे त्यांची. तर हे सगळे हे मंगोल संस्कार आहेत. तर आपण आता बघूया परत एकदा की तार्गी खानाचं ते असं झालं. त्यानंतर बलबनला वाईट वाटायला लागलं आणि हळूहळू त्याच्या मुलाच्या वियोगाच्या दुःखात म्हणा किंवा आणखीन काही, पण बलबनचा मृत्यू झाला. यानंतर कोणीतरी कैकूबाद नावाचा एक मर्तुकडा रुद्र त्या गादीवर होता. पण पुढं जलालुद्दीन खिलजी यांनी बरोबर बंड केलं, अचूक कार्यक्रम केला आजच्या भाषेमध्ये आणि स्वतःच्या हातात सत्ता घेतली. इथून दिल्लीचं घराणं बदललं. याच्या आधीचं जे घराणं आहे हे आहे स्लेव्ह डायनेस्टी, गुलाम घराणं, मामलूक घराणं किंवा तुर्की रूल. आता खिलजीच्या बाबतीमध्ये गंमत बघा कशी. हा बख्तियार खिलजीचं नक्की कोण हे मला माहित नाही, पण बख्तियार खिलजीला मरून पण आता 50 पेक्षा जास्ती वर्षे झालेली आहेत. त्यामुळे हा नक्कीच बख्तियार खिलजीचा मुलगा किंवा नातू नाही. पण हे जे खिलजी आहेत हे सुमारे 200 वर्ष अफगाणिस्तानात राहिलेले आहेत. त्या आधी ते तुर्कस्तानातून आलेले आहेत. लक्षात घ्या, आमच्या इतिहासकारांना येणाऱ्या जाणाऱ्याला भारतीय म्हणायची सवय असते, तर तसे खिलजी भारतीय नाही आहेत. पण इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की खिलजी हे भारतीय मुसलमान आहेत, तर तसं नाहीये. हे अफगाण आहेत. 200 वर्ष हे अफगाणिस्तानात स्थिरावले आणि त्या आधी ते तुर्कस्तानातून आलेले आहेत. लक्षात घ्या, गझनीचा मोहम्मद पण अफगाण नाहीये, तो तुर्क आहे, पण राहिलाय गझनीमध्ये अफगाणिस्तानात. मोहम्मद गौरी पण तुर्क आहे, राहिलाय अफगाणिस्तानात. तसं खिलजी पण अफगाणिस्तानात राहिले होते. साधारणतः 200 वर्षाचा कालखंड त्यांचा अफगाणिस्तानात गेलेला आहे. पण जेव्हा ते गादीवर बसले तेव्हा ते जे चहलगामी होते त्यांचं म्हणणं गादीवर तुर्कच पाहिजे, नॉन तुर्क चालणार नाही. आणि अशा वेळेला खिलजींनी ते तुर्क असल्याचे पुरावे दिलेले आहेत. थोडीशी गडबड वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता, काही वेळेला ते क्षत्रिय असल्याचे पुरावे वगैरे मागायला लागले होते लोक, आणि मग ते द्यावे लागले होते. तर तसाच प्रकार इथे दिसतो की तुम्ही तुर्क असाल तरच गादीवर बसणार. त्यांच्याकडे पण असंच आहे, ते काही क्षत्रिय म्हणत नव्हते, पण तुर्कच गादीवर बसले पाहिजे. आणि खिलजीने ते पुरावे दिल्यावर चहलगामींचं मत बदललं आणि मग त्यांनी त्यांचं स्वामित्व मान्य केलं. ह्या रीतीने खिलजी हे तुर्क आहेत हे त्यांनीच सिद्ध करून दाखवले. आणि आमचे काही अर्धवट इतिहासकार लिहून ठेवतात की हे भारतीय मुसलमानांचं राज्य होतं, तर हे भारतीय मुसलमानांचं राज्य नव्हतं. कारण स्वतः त्या जलालुद्दीन खिलजींनी सांगितलंय आम्ही तुर्क आहोत. बरं, ते तुर्क नाहीत तर कोण आहेत, तर ते अफगाण आहेत. त्याचं कारण त्यांनी अफगाणांना आपल्या हाताशी धरलेलं आहे. हे राज्य ताब्यात घेतानाचं जे राजकारण झालेलं आहे त्याच्यात अफगाण मंडळी ही सगळी खिलजींच्या बाजूनी आलेली आहेत. नक्की किती वर्ष एखाद्या देशात राहिल्यानंतर त्याचं नागरिकत्व तेव्हा प्राप्त व्हायचं ते मला माहित नाही. पण हे जे कोण जे खिलजी किंवा असली मंडळी आहेत ही भटके लोक आहेत, इकडून तिकडं फिरणारे. आणि मग अशा वेळेला ते सोयीस्कर रीतीने आपली नॅशनॅलिटी सांगायची. म्हणजे गादीवर बसायला तुर्कच पाहिजे तर आम्ही तुर्क आहोत, पण अफगाण आमचे मित्र आहेत, अफगाणांची मदत घेऊनच आपल्याला गादीवर बसायचे, मग आम्ही अफगाणीच आहोत. ह्या पद्धतीमध्ये जलालुद्दीन खिलजींनी गादी मिळवली. मात्र जलालुद्दीन खिलजींनी दिल्ली सल्तनत याचं स्वरूप बदलायला सुरुवात केली. जवळपास 100 वर्ष तुर्कांचं राज्य येऊन झालेली आहे आणि आता त्यांनी इथून दक्षिणेकडे सहाय्य करायला सुरुवात केलेली आहे.
या ठिकाणी त्यांनी मध्य प्रदेशाचा भाग जिंकून घेतलेला आहे, त्याला माळवा म्हणतात. तो माळवा जिंकला. राजस्थानवर हल्ले सुरू झालेले आहेत, राजपुतांबरोबर युद्ध सुरू झालेली आहेत. तिथं एक सुंदर जागा आहे, त्याची नावं मला 2 वेगवेगळी मिळतात. म्हणजे इंग्लिश पुस्तकामध्ये ह्याचं नाव मिळतं रणथंबोर. वेरज मुसलमानी रियासत नावाचं जे पुस्तक आहे रियासतकार सरदेसाईंचं, त्याच्यामध्ये ह्याचं नाव मिळतं रतनभोर. आता नक्की कोणाला डिस्लेक्सिया झालेला आहे मला माहित नाही, पण ते रणथंबोर आहे का रतनभोर आहे त्याच्यात थोडासा गोंधळ आहे. पण मी आता शेवटी आपण इंग्रजांचेच गुलाम आहोत, इंग्लिश पुस्तकाप्रमाणे जातो, कारण 2 नावं सारखी सारखी घेण्यापेक्षा आता तुम्ही लक्षात ठेवा, त्याचं नाव मी रणथंबोर असं घेणार आहे. तर हा रणथंबोरचा जो राजा आहे, पण त्या राजपूतांच्या भाषेत राजा म्हणत नाहीत, राणा म्हणतात. आपल्याकडे गंमत बघा, राजा असतो आणि त्याच्या बायकोला राणी म्हणतात, पण त्यांच्याकडे तसं नाही, राणा आणि राणी, मग ते बरोबर बसतं. तर तसं तो जो राणा हमीर, नाव लक्षात राहील, राणा हमीर, याच्याबरोबर जलालुद्दीन खिलजीने युद्ध मांडलं. आता ही जी सगळी तुर्क सत्ता आहे, हे कॉकेशॉइड लोक आहेत, आपण मागे पण बघितलं होतं हे सगळं. तर हे कॉकेशॉइड तुर्क हे उंच धिप्पाड तगडे आहेत, त्यांच्या विरुद्ध राजपूतांची युद्ध आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. राणा हमीरवरती हे सगळे चालून गेले. जबरदस्त युद्ध राणा हमीर विरुद्ध जलालुद्दीन खिलजी यांच्यात झालं, ज्याच्यात जलालुद्दीन खिलजी हारला. पण आपल्याला माहिती आहे, हे बाहेरून आलेले लोक आहेत, यांची परंपरा भारतीयांसमोर हरलं असं लिहायची नाहीये. पुस्तकातली वाक्य सांगतो, जलालुद्दीन खिलजी हा अत्यंत कोमल मनाचा होता आणि आपल्या तुर्क बांधवांची इतकी निर्घृण नृशंस हत्या होताना बघून त्याला कसं तरी वाटलं आणि मग त्यांनी ठरवलं की या राजपुतांबरोबर काही युद्ध करण्यात अर्थ नाहीये, ते भलतेच क्रूर आहेत आणि आपण आता मागे जाऊ. आणि या रीतीने त्यांनी निर्णय घेतला की आपण माघार घेऊ, असं पुस्तकातलं वर्णन आहे. आर.सी. मुजुमदारांचं पुस्तक वाचा. यानंतर जलालुद्दीन खिलजीने त्याचाच मुलगा कम पुतण्या कम जावई, काय कळतं नक्की, मुलगा कम पुतण्या कम जावई असं म्हणण्याचं कारण असं की जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या, त्याच्या वडिलांचा मृत्यू फक्त तो 2 वर्षाचा वगैरे असताना कधीतरी झाला, म्हणजे लहानपणी झाला त्याच्या. त्यामुळं जलालुद्दीन खिलजीने त्याला वडील असल्याप्रमाणेच सांभाळलं लहानपणापासून, म्हणून तो मुलासारखा आहे. पण नात्याप्रमाणे तो खरा तर पुतण्या आहे. आणि ह्यांनी जलालुद्दीनच्याच मुलीशी लग्न केलं, त्यांच्यात चालतं काही पण, तर त्याप्रमाणे त्यांनी ते लग्न केलं, म्हणून तो आता त्याचा जावई पण झाला. अशा अल्लाउद्दीन खिलजीला त्यांनी गुजरात जिंकायला पाठवलं. त्याच्यावर जलालुद्दीन खिलजी खुश होता आणि मग गुजरातचा राजा होता. आता गुजरात म्हणजे लक्षात घ्या, आजच्यासारखा संपूर्ण गुजरात राज्य धरायचं नाही, त्यावेळच्या राज्यांच्या सीमा या वेगवेगळ्या आहेत. या राजाचं नाव आहे वाघेला. वाघेला कुळात जन्मलेला हा राजा आहे. त्याचं नाव आहे राजा कर्णदेव. यांनी एक सुंदर शहर उभं केलेलं होतं, त्याला नाव दिलेलं होतं, स्वतःवरूनच नाव दिलं होतं कर्णावती. तो कर्णावतीचा राजा कर्णदेव याच्यावरती खिलजीच्या सैन्याने हल्ला केला, ज्याच्यात राजा कर्णदेवाचा पराभव झाला. कर्णदेवाला पराभव होण्याची 2 महत्वाची कारणं, एक तर खिलजींसमोर ते टिकू शकले नाहीत आणि दुसरं त्यांच्या दक्षिणेला म्हणजे महाराष्ट्रात यादव राजांचं राज्य होतं. यादवांनी त्यांना नुकतंच ठोकून काढलं होतं, कशावरून मला माहीत नाही, पण यादव विरुद्ध हा वाघेला राजा यांच्यात युद्ध झालं होतं, ज्याच्यात यादव जिंकले होते. यादव जिंकून हे वाघेला हरले होते. यानंतर हे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये राजा कर्णदेवाची राजधानीच खिलजींनी जिंकून घेतली. बरं, फक्त राजधानी नाही, बायको पण पळवून नेली. तिचं नाव कमलदेवी, तिला पण पळवून नेली आणि आता त्याच्या मुलीच्या मागे लागले, तिचं नाव आहे देवलदेवी. इथून पुढचा इतिहास हा थोडासा वेगळा आहे, पण आपल्याला घ्यायचा आहे. राजा कर्णदेव गुजरातमधून पळून आला. तुम्हाला जर माहिती असेल
तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर जिथं तापी नदी आहे, नर्मदा नदी येते, इथं घनघोर जंगल आहेत. त्या जंगलातून पळत पळत तो महाराष्ट्रात आला. जरी यादव राजांनी त्याला हरवलं असलं तरी यादव राजे म्हणजे यवनम्लेच्छ नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. मुलगी सुरक्षित झाली. आता याचे 2 रेफरन्सेस वेगवेगळे मिळतात. एका रेफरन्समध्ये मिळतं की तिचं लग्न शंकरदेवराय यादव म्हणजे रामदेवराय यादवाच्या मुलाबरोबर झालेलं आहे. आणि दुसऱ्या रेफरन्समध्ये मिळतं त्याप्रमाणे असं लग्न झालेलं नाही, कारण वाघेला स्वतःला उच्च कुळातले समजत होते, यादव हे नीच कुळातले होते, असं काहीतरी वर्णनं मिळतात. खरं खोटं मला माहीत नाही, पण संभाव्यतः ही शक्यता नाकारता येत नाही की ह्यांचं लग्न झालेलं आहे. याचं कारण म्हणजे शंकरदेवरायाच्या मृत्यूनंतरच देवलदेवी दिल्लीला गेलेली आहे. त्यामुळं इथं आपल्याला शक्यता जी आहे ती मानायला हरकत नाही की शंकरदेवरायाची पत्नी देवलदेवी होती. देवलदेवी ही राजा कर्णदेवाची मुलगी. गुजरात आता खिलजींच्या हातात आला. लक्षात घ्या, अख्ख्या भारतामध्ये त्यावेळेला समृद्धी श्रीमंती होतीच, परंतु गुजरात आणि बंगाल ही 2 मोठी व्यापारी केंद्र होती. तुम्हाला जर आठवत असेल तर पार मोहेंजोदडो हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृतीच्या वेळेला सुद्धा गुजरात हेच ट्रेडिंग सेंटर आहे. लोथल जे सापडलं तिथं गोदी सापडली, नौकेची चित्र सापडलेली आहेत, मुद्रा सापडल्यात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दाखवून देतात की गुजरातमधून व्यापार हा पूर्वापार चालू आहे. एखाद्या सम्राटाला जर भारतावर राज्य स्थिर ठेवायचं असेल, आर्थिक गोष्टींच्या दृष्टीने राज्य स्थिर राहणं आवश्यक असेल, तर अशा वेळेला त्या सम्राटाला बंगाल आणि गुजरात ही 2 राज्य आपल्या हातात ठेवणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने खिलजींना बंगाल हातात आलाच होता आधीपासूनच, पण गुजरात सुद्धा मिळाला. आणि त्यामुळं खिलजींचं राज्य हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मी आता दुसऱ्या रंगामध्ये इथे दाखवतोय ते म्हणजे खिलजींचं राज्य किती वाढलेलं आहे. तर हे मध्य प्रदेशच्या भागापासून म्हणजे आता जो मधला जो भाग दिसतोय हा राजस्थानचा आहे. इथे ऑलरेडी आमिरांचं राज्य होतंच. हे मी डॉट डॉट करून दाखवतो. हे सिंधचे आमिर वगैरे यांची राज्य होती, परंतु राजस्थानचा भाग जो आहे तो स्वतंत्र आहे. इथले राजपूत राजांनी आपलं स्वातंत्र्य अजूनही अबाधित ठेवलेलं आहे. परंतु मध्य प्रदेशचा बराच मोठा भाग हा आता त्यांच्या हातात गेलेला आहे. गुजरात हे आता त्यांच्या हातात गेलेलं आहे. अशा रीतीने जलालुद्दीन खिलजी याच्या कार्यकाळामध्ये हे मुसलमानी जे राज्य आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतभर पसरलेलं आहे. नर्मदेपर्यंत यांचं राज्य आता आल्याचं दिसतंय. अर्थात इथे राज्याच्या गोष्टीत बदल झालेले आहेत. खिलजींच्या राज्याला तुर्क राज्य असं नाही म्हटलं जात, किंवा इथं याचं कारण काय तर हळूहळू चहलगामी पद्धतीला यांनी नष्ट करून टाकली. सुलतान हा अमर्याद अधिकार असणारा बनला. सुलतान म्हणजे त्यांच्या हिशोबात राजा सम्राट हा अमर्याद अधिकाराचा बनला. आता लक्षात ठेवा, तुर्क लोकांमध्ये मूळ अशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम नव्हती. हे सगळे मध्य आशियातले भटके टोळीवाले आहेत. गुरं पाळणं म्हणजे मेंढ्या शेळ्या किंवा गाई गुरं असं पाळणं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणं हेच यांचं पूर्वापार कामकाज. हे जे पशुपालन करणारे तुर्क लोक आहेत हे कालांतराने पर्शियामध्ये म्हणजे इराणमध्ये आले. तिथे त्यांनी मुसलमानी धर्म स्वीकारला आणि मग त्यांना पर्शियन सैन्यामध्ये नोकरीसाठी म्हणून जागा मिळाल्या. पुढे त्यांनी कर्तबगारी दाखवत पर्शियन राज्यामध्ये वरिष्ठ जागा पण मिळवायला सुरुवात केली. ह्याच्यातून त्यांना थोडं थोडं ज्ञान हे मिळत गेलं होतं की राज्यकारभार कसा करायचा किंवा ह्या सगळ्या सिस्टीम. म्हणजे त्यांचं हे ट्रान्सफॉर्मेशन हे त्यांचं रूपांतरण आहे की नोमॅडिक ट्राईब्समधून म्हणजे भटक्या जमातीमधून एका सिव्हिलाइज राज्यात कसं यायचं. आणि मग त्या पद्धतीत त्यांचं ट्रेनिंग तिकडे पर्शियामध्ये झालं होतं. आणि मग हळूहळू ही मंडळी राज्यकारभारात घुसायला लागली होती. जसं आपण बघितलं की गझनीचा मोहम्मद आहे किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे खिलजी आहेत. म्हणून गझनीच्या मोहम्मदाने भारतामध्ये साम्राज्य स्थापन करण्याचा विचार केलेला नाहीये. सोमनाथचं मंदिर लुटून जाताना सुद्धा त्यांनी एका हिंदू राजालाच तिथं नेमलेलं आहे, फक्त मांडलिकत्व घेऊन परत गेलेले आहेत. तर अशा पद्धतीमध्ये ही सुरुवात आहे.
पण आता मात्र हळूहळू बदल होत चाललेले आहेत. तर या ठिकाणी जो आधीचा स्लेव्ह डायनेस्टी गुलाम घराणं आहे ते आणि खिलजी यातला हा एक महत्वाचा फरक आपण बघितलेला आहे. आता या ठिकाणी हे व्याख्यान मी थांबवतोय. याचं कारण म्हणजे आपण उत्तर भारत बघितला, दक्षिण भारत हा सर्वस्वी वेगळा थांबतो. त्यामुळे पुढच्या व्याख्यानामध्ये आपण दक्षिण भारताचा इतिहास संक्षिप्त रूपात नेहमी आपण बघतोय त्याप्रमाणे संक्षिप्त रूपात बघूया. धन्यवाद.